नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा जो राहुल आहे तो पेटून उठलेला आहे. राहुलने कलाला आता तिथे वेटीस ठेव धरलेला आहे. सगळं तिथे चांदेकर कुटुंब आहे, सगळेजण तिथे जमलेले आहेत. राहुलने बंदूक कलाच्या डोक्याला लावलेली आहे. राहुलचा पर्दाफाश झालेला आहे. तिथे बोर्डवरती स्क्रीनवरती कलाने सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं आहे की राहुलने काय कांड केलेला आहे. सगळ्यांच्या समोर राहुलचं सत्य आलेलं आहे. म्हणजे राहुलने अद्वैतला अडकवण्यासाठी, चांदेकरांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्या माडेकर सोबत आणि त्या गौरव परांजपे सोबत राहून जे काय कांड केलेलं आहे ते सगळं कलाने समोर आणलेलं असतं आणि राहुल मात्र आता पिसाळलेला असतो. राहुलने आता बंदूक कलाला लावलेली आहे डोक्याला आणि तो अद्वैतला म्हणत आहे की मागं सरकायचं, नाही तर तुझ्या बायकोला उडवून टाकेल. कारण कलाने पर्दाफाशच अशा पद्धतीने केलेला असतो. त्याच वेळी सायली अर्जुन सुद्धा तिथे आलेले असतात. तर राहुलला आणि कलाला सोडवण्यासाठी सायली पुढे जाते, तर राहुलने सायलीच्या अंगावरती सुद्धा तिथे बंदूक चालवण्याची धमकी दिलेली आहे. तो कलाला खेचत घेऊन चाललेला आहे. सरोज सगळेजण अगदी घाबरलेले आहेत आणि मग तो कलाला तसंच तिथून घेऊन चाललेला असतो. खरं तर ही गोष्ट खूप भयानक अशी आहे. कलाला एका ठिकाणी आणून बांधून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर संगीता सुद्धा तिथं आहे. संगीताला सुद्धा त्याने बांधून ठेवलेलं आहे आणि त्याची जी नाटकं चाललेली असतात ती मात्र खूप भयानक असतात. कारण हा राहुल आहे तो गायत्रीला सुद्धा मिळलेला आहे. गायत्री त्याचबरोबर महिपत यांच्यासोबत त्याने हे कांड केलेलं आहे. इकडे संगीता ओरडत असते आणि म्हणत असते की प्लीज असं नका करू, सोडा तिला. परंतु इथे कोणीहीच ऐकायला तयार नाही. राहुल मात्र खूपच चिडलेला असतो. हे सगळं खूप असं भयानक आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु कला मात्र आता या सगळ्यातून कशी सुटणार हे मात्र खूप मोठं असतं आणि या सगळ्यातून सुटण्यासाठी, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करावं लागणार आहे. इकडे महिपत, राहुल आणि गायत्री तिघजण एकत्र आलेले आहेत आणि त्याचवेळी अद्वैत, सायली आणि अर्जुन तिघही आता कलाला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि लोकेशन त्यांना मिळालेलं असतं आणि त्या दृष्टीने त्यांनी निघालेले असतात. परंतु इकडे अद्वैत विचार करत असतो की खरे कुठे असेल, कसे असेल खरे. आणि त्या लोकेशनला आल्यानंतर ते गाडीतून उतरतात आणि म्हणत असतात की लोकेशन इथंच दाखवत आहे. मग आता तिघही गाडीतून उतरलेले आहेत की कला. इकडे अद्वैत म्हणत आहेत की खरे शोध सुरू झालेला आहे. परंतु आता कलापर्यंत कसे पोहोचणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.